नमस्कार मंडळी, 4 कप बेसन घेतलेलं आहे, 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप तूप घेतलेलं आहे। तर साखर आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर 4 चमचे तूप घातलं कढईमध्ये, बेसन आहे ते यामध्ये ओतून घेतलं आणि व्यवस्थित भाजून घेतलं। थोडं थोडं तूप घालून छान असे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे, अगदी खमंग असं। उरलेलं सर्व तूप यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे बेसन आहे ते भाजलं। वरतून फक्त 2 चमचे इतकं तूप आपल्याला लागलेलं आहे। तर पाहू शकताय खमंग असं बेसन भाजलेलं आहे। त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि रवाळ असं टेक्स्चर येतं। ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। या पद्धतीने वरतून वेलची पूड घालायची। थंड झाल्यानंतरच यामध्ये साखर मिक्स करायची आहे। गरम ह्याच्यामध्ये साखर मिक्स करू नका, नाहीतर लाडूचा आकार अजिबात चांगला येत नाही। तर साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स केलेली आहे, पाहू शकताय। थंड झाल्यामुळे ते मिश्रण सर्व एकजीव झालेलं आहे। लाडू छान असं वळून घ्यायचं आहे। तर हे बेसन भाजण्यासाठी मला जवळजवळ 40 मिनिटं इतका वेळ लागलेला आहे। लाडू वळल्यानंतर वरतून एक पिस्त्याचा काप लावलेला आहे। छान असे लाडू आपले मस्त तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।